हां. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून पोलीस भरतीची सामान्य ज्ञान या विषयाची PYQ सिरीज चालू करतोय. तर रोज आपण एक 30 ते 40 PYQ घेत जाऊ. आज आपण PYQ मध्ये राज्यशास्त्राचे प्रश्न पाहू. आपण सुरू करू राज्यशास्त्राचे प्रश्नाचे. आपण आपला आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलाय आपल्याला की खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली. आता खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे म्हणजे जी संविधान सभा गठीत करण्यात आली ते संविधान सभा गठीत करण्यासाठी कोणती योजना होती. कॅबिनेट मिशन. आता कॅबिनेट मिशन योजना कधीची आहे? 1946 मे 1946 ला ही कॅबिनेट मिशन गठीत करण्यात आली आणि ह्या कॅबिनेट मिशन नुसार त्या ठिकाणी भारतीय संविधान सभा तयार झाली. बरोबर ना. कॅबिनेट मिशन मे 1946 ला आली. ठीक आहे. याला त्रिमंत्री योजना असंही म्हणतात. कॅबिनेट मिशन. क्रिप्स मिशन कधी आलं होतं भारतात? हे पण संविधान सभेशी रिलेटेड आहे. क्रिप्स मिशन 1942 आलं. 1942 ला दुसऱ्या जागतिक महायुद्धा दरम्यान हे क्रिप्स मिशन भारतात आलं होतं. आणि त्याच्यानंतर सायमन कमिशन कधी आलं होतं? 1927. बरोबर आहे ना. सायमन गोबॅक आपल्याला माहिती असेल. ठीक आहे. सायमन कमिशन. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कॅबिनेट मिशन प्लॅन. कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार किती सदस्य असतील? 389 संविधान सभेत सदस्य असतील. आणि याच्यासाठी निवडणुका कधी झाल्या? जून 1946 ला निवडणुका झाल्या. 396 सदस्य असतील असं ठरलं होतं. याच कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार पुढे संविधान सभा गठीत करण्यात आली. आतापर्यंत आता या ठिकाणी भंडारा पोलीस 2024 आहे. आतापर्यंत खूप वेळा पोलीस भरतीला हा प्रश्न विचारण्यात आलाय. कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा गठीत झाली? तर कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार संविधान सभा गठीत करण्यात आली. समजले का उत्तर? दुसरा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धत अस्तित्वात आहे? आता न्यायालयीन पुनर्विलोकन भारतीय राज्यघटनेच्या किती कलमात तरतूद आहे? न्यायालयीन पुनर्विलोकनाची कलम 13. कलम 13 मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाची तरतूद करण्यात आलेली आहे. मग न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपण कुठल्या देशाच्या संविधान संस्थाकडून घेतलंय? अमेरिका. बरोबर आहे ना. न्यायालयीन पुनर्विलोकन. मग त्या ठिकाणी न्यायालयीन पुनर्विलोकन कुठल्या कुठल्या देशांमध्ये अस्तित्वात आहे? तर भारत आणि USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. भारत आणि अमेरिका या देशांमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन अस्तित्वात आहे. आता मग न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? जर एखादा कायदा भारताच्या संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने पारित केला आणि जर तो त्या ठिकाणी मूलभूत हक्कांवर गदा आणणार असेल किंवा नागरिकांचे हक्क हिरावून घेण्यात येणार असेल तर त्या ठिकाणी तो कायदा सर्वोच्च न्यायालय बाद करू शकतो. त्याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन. ठीक आहे. भारत आणि USA या दोन देशांमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आहे. मुळात न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पनाच आपण USA म्हणजे अमेरिकेकडून घेतलेली आहे. असाही प्रश्न येऊ शकतो वेगळा की भारताने न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना कुठल्या देशाकडून स्वीकारली? तर त्या ठिकाणी अमेरिका या देशाकडून स्वीकारली आहे. पुढचा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणता दिवस संविधान दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो? कुठला दिवस संविधान दिवस म्हणून? 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला जातो. का साजरा केला जातो 26 नोव्हेंबर संविधान दिवस? तर 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालं होतं? संविधान त्या ठिकाणी आपण स्वीकारलं होतं. बरोबर ना. संविधान स्वीकृत केलं होतं म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर कधीपासून साजरा करायला सुरुवात झाली भारतात संविधान दिन? 2015 पासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि मग संविधान हत्या दिवस कोणता दिवस साजरा करण्यात येतो? संविधान हत्या दिवस म्हणून कुठला दिवस साजरा करण्यात येतो? आता 25 जून. बरोबर आहे ना. 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर काय मग? 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न आहे भारतीय संविधान लिहून पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागला? बरोबर ना. रत्नागिरी बॅट्समन 2024 आणि परभणी जिल्हा पोलीस किती? पर्याय क्रमांक सांगा. पर्याय क्रमांक 4.
2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. पहा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला भारतीय संविधान पूर्ण होण्यासाठी. काही ठिकाणी तिथे 17 दिवस पण आहे, ते पण बरोबर आहे. सरासरी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा भारतीय संविधान लिहून पूर्ण होण्यासाठी कालावधी लागला. झाले की लिहून सर्वांचं? लिहा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. झाले का? आता पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मग राज्य पुनर्रचना आयोगाचे पहिले अध्यक्ष? न्यायमूर्ती, अगदी बरोबर, न्यायमूर्ती फजल अली हे पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. पहिला राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन केला भारत सरकारने? तर 1953 ला पहिला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती फजल अली आणि दोन सदस्य होते. यामध्ये आणखी कोण सदस्य होते? हृदयनाथ कुंद्रू आणि के.एम. पन्नीकर हे 2 सदस्य आणि हे अध्यक्ष होते. म्हणजे याला पाक आयोग असं पण म्हणतात. आणि या ठिकाणी अहवाल कधी सादर केला? यांनी अहवाल सादर केला 1955 आणि भारत सरकारने 1956 ला हा अहवाल स्वीकारला. राज्य पुनर्रचना आयोग अहवाल स्वीकारला आणि त्यानुसार 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची विभागणी करण्यात आली. बरोबर ना? 1956 ला किती घटक राज्य होते? 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश केले. या ठिकाणी ह्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसारच त्या ठिकाणी तत्कालिक भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी हा अहवाल स्वीकारला आणि 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये भारताची विभागणी करण्यात आली. ठीक आहे, बरोबर आहे ना? न्यायमूर्ती फजल अली आणि सदस्य कोण होते? हृदयनाथ कुंद्रू आणि के.एम. पन्नीकर. कधी स्थापन केला आयोग? 1953 ला. अहवाल कधी दिला आयोगाने? 55 ला आणि 56 ला या ठिकाणी भारत सरकारने अहवाल स्वीकारला. आणि किती घटक राज्य बनले मग त्यावेळेस? 14 आणि 6 केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, ह्या राज्य पुनर्रचना आयोगाने भाषिक तत्वाच्या आधारावर राज्याला म्हणजे राज्याची मागणी पूर्ण केली. ठीक आहे, मग याच्यानुसारच 1960 ला आपल्या 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. बरोबर आहे ना? यांनी भाषाच्या आधारावर राज्याला मान्यता दिली. मराठी भाषिक लोकांचं 1 मे 1960 ला महाराष्ट्र बनलं. पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही? कोण आहे? काय उत्तर? 4 नंबर उषा मेहता या भारतीय संविधान सभेच्या महिला सदस्य नव्हत्या. मग माझा प्रश्न असा आहे किंवा असा प्रश्न येऊ शकतो, तर संविधान सभेमध्ये एकूण किती महिला सदस्य होत्या? 15. 15 महिला सदस्य होत्या. संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. यामध्ये सरोजिनी नायडू, विजया लक्ष्मी पंडित आणि राजकुमारी अमृता कौर यांचाही सहभाग होता. आता सरोजिनी नायडू यांच्याविषयी आणखी काय महत्वाचं आहे? 1925 ला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं होतं रे? लाहोर, कानपूर. 1925 ला काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं होतं? कानपूर. तर या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू. मग काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? इंदिरा गांधी. आणि बेझंट बाई 1917 ला काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं होतं रे? लाहोरवर फार बरे रे तुमचा. कोलकाता या ठिकाणी 1917 ला अधिवेशन भरलं आणि त्या ठिकाणी त्याच्या अध्यक्ष होत्या अॅनी बेझंट या अध्यक्ष होत्या, पण या पहिले भारतीय नव्हत्या. पहिल्या काँग्रेसच्या भारतीय अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू. आणि काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष अॅनी बेझंट. 1917 ला अधिवेशन भरलं कोलकाता या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी अॅनी बेझंट विषयी आणखी काय माहिती रे? होम रूल चळवळ त्यांनी सक्रिय केली भारतात. होम रूल चळवळ आयर्लंड देशाच्या होत्या आणि आयर्लंड त्या ठिकाणी मधून त्यांनी होम रूल चळवळ भारतात त्या ठिकाणी रुजवली. आणि होम रूल म्हणजे काय? तर वसाहती अंतर्गत भारताला स्वातंत्र्य द्या, होम रूल चळवळ. आणि यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांनी पण काम केलं होतं अॅनी बेझंट. त्याच्यानंतर काय विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या 1962 ते 1964 या कालावधीत ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. ह्या पंडित नेहरूंच्या बहीण होत्या. मोतीलाल नेहरूंची मुलगी विजयालक्ष्मी पंडित यांना 21
विद्यापीठाची डॉक्टरेट होती पहा विजयलक्ष्मी पंडित यांना 21 विद्यापीठाची डॉक्टरेट होती. यांनी इंग्लंड असेल, रशिया असेल, अमेरिका असेल ह्या देशात भारताचं राजदूत म्हणून काम केलंय पहा या विजयलक्ष्मी पंडित यांनी. या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या आणि स्वतंत्र भारताच्या म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू ह्या होत्या. या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होत्या पहा यूपी. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित. विजयलक्ष्मी पंडित. ठीक आहे, समजलं का? आणि मग राजकुमारी अमृता कौर कोण होत्या? स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. बरोबर आहे ना? जे भारताचं मंत्रिमंडळ गठीत झालं 1951-52 लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि पंडित नेहरू पंतप्रधान झाले. बरोबर आहे ना? राजकुमारी अमृता कौर पहिल्या भारताच्या आरोग्य मंत्री होत्या पहा, लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो. भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री या राजकुमारी अमृता कौर होत्या आणि या आरोग्य मंत्री होत्या. मग पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. तशा भारताच्या आरोग्य मंत्री होत्या पहिल्या. आणि पहिले मजूर मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे उषा मेहतांचं काय माहिती तुम्हाला? 1942 कुठली चळवळ चालू होती महाराष्ट्रात? छोडो भारत. छोडो भारत चळवळी दरम्यान त्यांनी सिक्रेट रेडिओ मुंबईतून रेडिओ चालवला होता पहा उषा मेहता. ठीक आहे, उषा मेहता पण महत्वाच्या आहेत पहा. ठीक आहे, पहा आपण चारही पर्याय एक्सप्लेन केलेत. परत काही डाऊट असला कोणाला चारही पर्याय तर मला उभा राहून विचारू शकता. उषा मेहता बरोबर. 1942 छोटो भारत म्हणजे चले जाऊ इंग्रज चळवळ सुरू झाली. आणि सिक्रेट रेडिओ म्हणजे कारण यावेळेस काय केलं होतं, महत्वाच्या काँग्रेस नेत्यांना अटक केली होती. बरोबर आहे ना? आपले नेहरू इंग्लंड आपल्या नगरच्या किल्ल्यामध्ये होते. गांधींना स्थानबद्ध केलं होतं. अशा अनेक काँग्रेसच्या नेत्यांना स्थान म्हणजे जेलमध्ये ठेवलं होतं. त्याच्यामुळे भूमिगत राहून त्या ठिकाणी रेडिओ चालवायचे. म्हणजे रेडिओ चालवायचे म्हणजे काय, तर रेडिओद्वारे ते माहिती प्रसारण करायची की काँग्रेसने कुठला कार्यक्रम घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे. त्यावेळेस बघा कधी रेल्वे रोड फोडणं असेल किंवा काही कृत्य करणे असेल इंग्रज सरकारविरुद्ध ते करायचे. त्या सिक्रेट रेडिओ चालायच्या 1942च्या कालावधीत. उषा मेहता यांना क्रांतिकारी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आणखी काही? सरोजिनी नायडू का काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष 1925 जे कानपूरला भरलं होतं. आणि काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष अॅनी बेझंट. आणि भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ज्या की उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होत्या. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित 1962-1964 ह्या 2 वर्ष महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. आणि 1964 जी लोकसभा निवडणूक झाली ती फुलपूर या लोकसभा मतदारसंघातून या विजयी झाल्या आणि त्या ठिकाणी खासदार बनल्या विजयलक्ष्मी पंडित. जाऊ का पुढे मग? आता पहा पुढचा प्रश्न आहे. भारतीय घटना समितीने भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजे सरनामा कोणत्या देशाकडून स्वीकारला? बरोबर आहे ना? सरनाम्याची पद्धत पुणे SRPF 2024 हा प्रश्न आला होता पहा. उद्देशपत्रिका कुठल्या देशामध्ये? आणखी अमेरिकेची राज्यघटनेकडून आपण त्या ठिकाणी उद्देशपत्रिका स्वीकारली आहे. बरोबर आहे ना? उद्देशपत्रिका संविधान सभेत कोणी मांडली? उद्देशपत्रिका संविधान सभेत कोणी मांडली? पंडित नेहरूंनी. कधी मांडली? 13 डिसेंबर 1946 पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका मांडली. आणि संविधान सभेने कधी स्वीकारली? 22 जानेवारी 1947 संविधान सभेने ती स्वीकारली. सरनामा बरोबर आहे ना? उद्देशपत्रिका या ठिकाणी आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. जो भारताचा संविधान आहे त्याचा सारांश किंवा सरनामा त्याला म्हणतात. त्या ठिकाणी आणखी भारताबरोबर आणखी कुठल्या देशात सरनामा? अमेरिका. ठीक आहे. मग आता ऑस्ट्रेलियाकडून काय स्वीकारलं आपण? समवर्ती सूची, व्यापार वाणिज्याचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ह्या तरतुदी कोणाकडून स्वीकारल्या आपण? ऑस्ट्रेलिया. कॅनडाकडून काय स्वीकारलं? राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, शेषाधिकार केंद्राकडे, केंद्र प्रबळ असणे तर जे आपण काय अटी ते कोणाकडून स्वीकारले आपण? इंग्लंड. आणि जे संसदेचं जे स्ट्रक्चर आहे, संसदीय लोकशाही, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, द्विगृही संसद हे कोणाकडून स्वीकारलं आपण? इंग्लंडकडून स्वीकारलं.
ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण आहेत? मग कोण आहेत रे घटना समितीचे उपाध्यक्ष? एस सी मुखर्जी. आणि आणखीन एक उपाध्यक्ष आहेत, व्ही.टी. कृष्णमाचारी. संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते पहा, एस.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. संविधान सभेला किती अध्यक्ष होते? 2 उपाध्यक्ष होते, व्ही.टी. कृष्णमाचारी आणि एस.सी. मुखर्जी. मग बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि घटना समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि उपाध्यक्ष 2 होते, एस.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पहा, एस.सी. मुखर्जी. समजलंय का? एस.सी. मुखर्जी, व्ही.टी. कृष्णमाचारी. पहा, व्ही.टी. कृष्णमाचारी वेगळे आणि टी.टी. कृष्णमाचारी वेगळे बरं का. मसुदा समितीमध्ये जे 7 सदस्य होते त्यामधले टी.टी. कृष्णमाचारी आणि हे व्ही.टी. कृष्णमाचारी घटना समितीचे उपाध्यक्ष. 2 उपाध्यक्ष, एस.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. ठीक आहे, समजलंय का गणेश? भारत हे खालीलपैकी कुठल्या प्रकारचे राष्ट्र नाही? सांगा उत्तर. सरनामा पाठ आहे ना आपला. भारत हे साम्यवादी प्रकारचं राष्ट्र नाही, कारण ह्याचे 3ही शब्द हे भारतीय सरनाम्यात अंतर्भूत आहेत. पहा, सरनामा, उद्देश पत्रिका आपला पाठ आहे ना सरनामा. या सरनाम्यामध्ये भारत हे समाजवादी राष्ट्र आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि गणराज्य आहे, पण साम्यवादी राष्ट्र भारत नाही. समाजवादी म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नाच्या साधनांचं केंद्रीकरण होऊन द्यायचं नाही. ठीक आहे, विषमता कमी करायची म्हणजे समाजवाद. धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्य कुठल्याही धर्माला त्या ठिकाणी कुठलाही धर्म एक धर्म फॉलो करत नाही, सर्व धर्मांना समान वागणूक देतं म्हणजे धर्मनिरपेक्ष. असं असलं तरीही भारतीय राज्यघटनेत कुठेही धर्मनिरपेक्ष शब्दाचा म्हणजे आढळ केलेला नाही. त्या ठिकाणी फक्त सरनाम्यात धर्मनिरपेक्ष शब्द. आणि गणराज्य म्हणजे जो पण देशाचा सर्वोच्च प्रमुख असेल तो निवडून सत्तेवर येणार. म्हणजे भारत हा कसा आहे, गणराज्य पण आहे, धर्मनिरपेक्ष पण आहे आणि समाजवादी पण आहे, पण भारत हे साम्यवादी राष्ट्र नाही. मग जगाच्या पाठीवर कुठले राष्ट्र साम्यवादी इथं? रशिया, चीन, उत्तर कोरिया या ठिकाणी राष्ट्र कशी येतं? साम्यवादी. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जे शीतयुद्ध सुरू झालं होतं त्यानंतर साम्यवादी राष्ट्राची धुरा कोणी सांभाळली होती? सोव्हिएत रशिया. भारत साम्यवादी पण नाही आहे आणि भांडवलवादी पण नाही. भारत कसं आहे? समाजवादी. बरोबर आहे ना? समाजवादी आपण अर्थव्यवस्था स्वीकारलेली पंचवार्षिक योजनेत. समजतंय का? आणखी फास्ट होत आहे का? आणखी दम्मानी घ्यायचं तुम्ही सांगा. आणखी स्लो का? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटनच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले नाही? प्रश्न नीट वाचा. रायगड पोलीस 2024 ला आलाय. कुठले? अगदी बरोबर, हुशार झाले. तर समवर्ती सूची हे इंग्लंडच्या राज्यघटनेकडून स्वीकारलं नाही. मग समवर्ती कुठून स्वीकारलं आपण? ऑस्ट्रेलिया. अगदी बरोबर, ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलं आपण समवर्ती सूची. मग समवर्ती सूची हा काय भाग आहे? तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संघराज्य व्यवस्था असते त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकाराची विभागणी असते. बरोबर आहे ना? भारतीय राज्यघटनेचं कलम 246 नुसार केंद्र सूची, बरोबर आहे ना? केंद्र सूची, राज्य सूची आणि तिसरी कुठली सूची आहे? समवर्ती सूची. अशा 3 सूच्या बरोबर आहे ना? ज्या ठिकाणी केंद्र सूची म्हणजे असे विषय ज्या ठिकाणी कोण कायदा करू शकतं? केंद्र सरकार कायदा करतं. राज्य सूची म्हणजे असे विषय जे स्थानिक पातळीवर महत्वाचे आहेत. आरोग्य असेल, शिक्षण असेल, कृषी असेल, क्रीडा असेल, या ठिकाणी हे विषय कुठले? राज्य सूचीचे. आणि समवर्ती सूची म्हणजे असे विषय की ज्यावर केंद्र पण कायदे करतं आणि राज्य पण कायदे करतं. मग जर दोघांनी पण जर कायदा केला त्या विषयावर तर कायदा कोणाचा वरचढ ठरतो? केंद्राचा, कारण भारतात केंद्र प्रभावी आहे. ठीक आहे, मग ही समवर्ती सूची पण निर्माण करायची तिसरी ही संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतली? ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. संसदीय शासन व्यवस्था इंग्लंड, कायद्याचे राज्य इंग्लंड, द्विगृही संसद म्हणजे
त्या ठिकाणी संसद 2 सभागृहांची असेल, एक वरिष्ठ सभागृह आणि एक कनिष्ठ सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा. संसदेची 2 सभागृह असतील. ही पद्धत आपण कोणाकडून स्वीकारली? इंग्लंड, ब्रिटन. बरोबर आहे ना? समजलं का? मग ऑस्ट्रेलियाकडून आणखीन काय स्वीकारलं आपण? समवर्ती सूची, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य. आणखीन एक गोष्ट, संसदेच्या 2 सभागृहांची संयुक्त बैठक. मग संसदेची 2 सभागृह कुठली? एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. तर काही प्रकारच्या विधेयकात जर 2 सभागृहांची मतभेद झाली, 2 सभागृहांची जर मतभेद झाली, तर त्या ठिकाणी दोघांची संयुक्त बैठक बोलवली जाते. आणि ही संयुक्त बैठक बोलवण्याची संकल्पना पण कोणाची आहे? ऑस्ट्रेलियाची. मग संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या लोकसभेचे अध्यक्ष असतात. आणि संयुक्त बैठक कोण आमंत्रित करतं? राष्ट्रपती आमंत्रित करतात. बरोबर आहे? ठीक आहे, समजलं की? पहा, स्वतंत्रोत्तर भारताचे पहिले गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल. आणि पंतप्रधान? पहिले राष्ट्रपती, पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिले आरोग्य मंत्री राजकुमारी अमृता कौर. भारतीय संविधानाने एक प्रबळ म्हणून कशाची निर्मिती केली आहे? कशाची निर्मिती केली भारताने? भारतीय त्या ठिकाणी एक प्रबळ संघ राज्याची निर्मिती केली आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की भारतीय संघ राज्याची जी संघ राज्य आहे ते कुठल्या देशाशी मिळतं जुळतंय? संघ? अरे अमेरिका नाही रे, कॅनडाशी मिळतं जुळतं आहे. त्या ठिकाणी कॅनडामध्ये पण भारताप्रमाणे संघ केंद्र स्ट्रॉंग आहे. आपल्याकडे पण कोण स्ट्रॉंग आहे? केंद्र स्ट्रॉंग आहे. त्या ठिकाणी मग प्रबळ कशाची निर्मिती केली? संघ राज्याची निर्मिती केली आहे प्रबळ. बरोबर आहे ना? समजलं का? मग भारतीय संघ राज्य अमेरिकेशी मिळतं जुळतं नाही. भारतीय संघ राज्य कॅनडाशी मिळतं जुळतं आहे. ठीक आहे, समजलं का? जायचं मग पुढं. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? सांगा. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंड. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंडकडून स्वीकारलेली आहे. बरोबर आहे ना? आणि आयर्लंडकडून आणखी काय स्वीकारले मग आपण? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, या 2 महत्वाच्या गोष्टी आपण आयर्लंड ह्या देशाकडून स्वीकारलेल्या आहेत. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. बरोबर ना? राष्ट्रपती कसे विधानसभेच्या सदस्याकडून निवडून आणि लोकसभेच्या सदस्याकडून, राज्यसभेच्या सदस्याकडून कशा पद्धतीने निवडले गेले पाहिजे, त्या ठिकाणी निर्वाचन गण कसा पाहिजे, एकच संक्रमणीय मतदान पद्धत कशी पाहिजे, ही जी राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे त्या ठिकाणी कशी असावी हे आपण कोणाकडून स्वीकारलं? आयर्लंड. बरोबर आहे? आणि मग राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक अशी होती. राज्यसभेवर सदस्य जातात ना, ती पद्धत कोणाकडून स्वीकारली मग आपण? राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक नाही, दक्षिण आफ्रिका. या 2 ठिकाणी कन्फ्यूज होतं तुम्हाला. दक्षिण आफ्रिका या देशाकडून आपण काय स्वीकारलं? राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक कोणाकडून स्वीकारली आपण? दक्षिण आफ्रिका. आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंड. हे 2 वेगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. समजले की? लिहून घेतले का सूरज? अलिखित संविधान कोणत्या देशाचे आहे? सांगा सगळ्यांनी एक पर्याय सांग, म्हणजे 4 पर्याय संपून जातील नाही का? इंग्लंड या देशाचं संविधान कसं आहे? अलिखित आहे. जर इंग्लंडचं संविधान लिखित नाही. ते काही राज्य करण्याचे, राज्य चालवण्याचे जे सिद्धांत चालू आहेत मॅग्ना कार्टा 12व्या शतकापासूनचे, त्यानुसार इंग्लंडचं राज्य चालतं. आणि ज्या आपल्याकडे कसे राष्ट्रपती त्या ठिकाणी वंश परंपरेगत राजा राणी सत्तेवर येतात. तुम्ही ऐकत असतो ना बातम्या, इंग्लंडच्या राणी, इंग्लंडचा राजा, त्या ठिकाणी सर्वोच्च त्या ठिकाणी वंश परंपरेने त्या ठिकाणी सत्तेवर येतात. पंतप्रधान पण असतात आणि त्या ठिकाणी राजा राणी पण असतात.
बरोबर ना. संसदीय शासन पद्धत आपल्यासारखीच इंग्लंडला, इंग्लंडचीच संसदीय शासन पद्धत आपण फॉलो करतो पहा. कारण संसदीय शासन पद्धत आपण कोणाकडून स्वीकारली? इंग्लंडकडून. फक्त आपल्याकडे त्या ठिकाणी राष्ट्रपती कसे निवडून येतात? निवडणुकीने येतात, बरोबर ना. कारण भारत गणराज्य आहे, पण हे त्या ठिकाणी कसं आहे, या ठिकाणी वंश परंपरेने राजा राणी निवडून येतात, बरोबर आहे ना. हे अलिखित संविधान कुठल्या देशाचं आहे? इंग्लंड. आणि जर्मनीचं संविधान काय होतं? वायमर संविधान. बडबड नको, वायमर संविधान, ठीक आहे, वायमर संविधान. मग जर्मनीच्या वायमर संविधानाने भारताने काय स्वीकारलं? तर आणीबाणी दरम्यान, राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान नागरिकाचे मूलभूत हक्क स्थगिती, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कावर स्थगिती, ही कन्सेप्ट आपण कोणाकडून स्वीकारली? जर्मनीच्या वायमर संविधानाकडून स्वीकारली. काय स्वीकारली आपण? आणीबाणी नाही, आणीबाणीची तरतूद आपण कुणाकडून स्वीकारली? 1935चा भारत कायदा. 1935चा भारत कायदा, याच्याकडून काय स्वीकारलं आपण? आणीबाणी विषयक तरतूद. पण आणीबाणी विषयक चालू असताना आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करायला पाहिजे, ही संकल्पना आपण कोणाकडून स्वीकारली? जर्मनीचं वायमर संविधान. मग जर्मनीची राजधानी काय आहे? जर्मनीची राजधानी बर्लिन, ठीक आहे ना, बर्लिन. आधी जर्मनीचे 2 विभाग होते पहा, दुसऱ्या महायुद्धानंतर, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी. आता एक जर्मनी बनलाय, ठीक आहे. दुसऱ्या महायुद्धाची बेचिराग झालेल्या जर्मनी आज जगाची 4-5वी अर्थव्यवस्था आहे पहा. असा जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून काय स्वीकारले आपण, हे मागच्या प्रश्नात कव्हर केलंय, ठीक आहे. काय डाऊट कुणाला? विचारा, डाऊट असेल तर. समजलं सगळं? मग आपण आणीबाणी विषयक तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारली? फसला. आणीबाणी विषयक तरतूद आपण जर्मनीकडून स्वीकारली नाही, तर आणीबाणी विषयक तरतूद आपण 1935चा भारत सरकार कायद्याकडून स्वीकारली. पण आणीबाणीच्या कालखंडात नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करा, ही तरतूद कोणाकडून स्वीकारली? जर्मनी. आत्ता सांगून पण हे उत्तर फसलं. विचारा. भारताचं आहे आणि सर्वात छोटं अमेरिका आणि अलिखित इंग्लंड. हा, गुड क्वेश्चन. या ठिकाणी सर्वात मोठं संविधान, सर्वात विस्तृत संविधान हे भारत देशाचं आहे. सर्वात छोटं संविधान केवळ 7 कलमांचं हे अमेरिकेचं आहे आणि इंग्लंडचं संविधान हे अलिखित आहे, ठीक आहे. जायचं पुढे. मग आता पुन्हा एकदा सांगा, आणीबाणी तरतूद आपण कोणाकडून स्वीकारली? 1935चा भारत सरकार कायदा. आणि आणीबाणीच्या कालखंडात मूलभूत हक्क स्थगित करा, हे कोणाकडून स्वीकारलं? जर्मनी. आणखी यासारखाच क्वेश्चन, राज्यपाल पद आपण कोणाकडून स्वीकारलं? चुकले. राज्यपाल पद आपण कोणाकडून स्वीकारलं? 1935चा भारत सरकार कायदा. पण राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, राज्यपालाची निवड केंद्राकडून होणार, हे कोणाकडून स्वीकारलं आपण? कॅनडा. मग असं क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं नाही, कन्सेप्ट क्लिअर नसणं, घाई करणं याचा परिणाम आहे. राज्यपाल पद पण 1935 भारत सरकार कायदा, पण राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी असेल, ही तरतूद कॅनडाकडून स्वीकारली. ज्या पण काही गोष्टी केंद्राला प्रबळ करतात ते कॅनडाकडून स्वीकारल्या आणि संसद रिलेटेड गोष्टी इंग्लंडकडून. पहा, योग्य पर्याय निवडा. तुम्हीच द्या प्रश्नाचं उत्तर आता मला. किती जणांना वाटतंय पहिलं बरोबर आहे? किती जणांना वाटतं दोन्ही चुकी आहे? तुम्हाला सगळंच वाटतंय का? किती जणांना वाटतंय दोन्ही बरोबर आहे, दोन्ही चुकी? दोन्ही चुकी जणांना वाटतंय? फक्त गणेश आणि प्रत्येक वर्गात हुशार आहेत. दोन्ही पर्याय कसे येतं? नीट वाचा. 26 जानेवारी म्हटलं इथं, नोव्हेंबर नाही. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान स्वीकृत करण्यात आलं. इथं 26 जानेवारी म्हटलंय, बरोबर आहे ना. आणि दुसरं काय आहे? भारतीय संविधानाने 26 जानेवारी 1951 का? मग किती? 1900. आणि या ठिकाणी काय आहे? नोव्हेंबर. आता प्रश्न बरोबर आहे पहा. प्रिंट मिस्टेक नाही आली. प्रश्न असं एमपीसी अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. पोलीस भरती पण हा प्रश्न येऊन गेलाय. PYQ पण सरांना प्रिंट करताना पुढे जिल्हा टाकायचं राहिला असेल, हा प्रश्न येऊन गेलाय. प्रिंट मिस्टेक नाही ती, दोन्ही पर्याय बघा, दोन्ही चुके.
उघडा डोळे नीट पहा. हा म्हणजे प्रिंट मिस्टेक, आपलं चुकलं त्याला म्हणायचं प्रिंट मिस्टेक. पहा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. मग मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मग बी एन राव कोण येतं? बी एन राव कोण येतं? संविधान सभेचे सल्लागार. संविधान सभेचे सल्लागार कोण? बी एन राव. ठीक आहे. पंडित नेहरूंनी काय केलं? घटना समितीत उद्देश पत्रिका मांडली आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार करायचा, बरोबर ना? संविधानाचा ड्राफ्ट तयार करण्याचं, मसुदा तयार करण्याचं काम कोण करायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वात 7 सदस्य होते, बरोबर आहे ना? एकाचा मसुदा तयार करायचे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार. कारण हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कारण कच्चा ड्राफ्ट तयार करण्याचं काम हे यांचंच होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. आणि बी एन राव कोण? त्या ठिकाणी संविधान सभेचे सल्लागार होते. आणि राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता पहा, भारताचे संविधान कधी अंमलात आले? सांगायचं तुम्ही मुद्दा. हा, हे उत्तर आहे का? बरोबर आहे. मग या दिवशी अंमलात आलं. आणि या दिवशी काय झालं मग? 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालं, बरोबर आहे. आणि या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान स्वीकृत झालं, बरोबर आहे ना? अशा पद्धतीने भंडारा चालक 2023 आणि जालना जिल्हा पोलीस 2024 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. पहा, आणि संविधान स्वीकारलं कधी? ऐका, लक्षात घ्या. संविधान स्वीकारलं कधी? अंमलात आलं कधी? प्रश्न नीट वाचा, घाई गडबडीत गोल करू नका. असे हातचे मार्क गेले आणि 2-3 मार्कांनी राहिले, असं होतं बऱ्याच वेळेस. येऊन जर प्रश्न चुकला ना, यासारखं टेन्शन दुसरं कोणतंच नसतं. पहा, अवघड प्रश्नाला आपण काय करतो? विचार करतो, थांबतो. पण हे सोप्पा आलाय प्रश्न, वाचा. काय विचारलंय? अंमलबजावणी विचारली का स्वीकृत विचारलंय? 50चं 51 केलंय, 26 नोव्हेंबरचं जानेवारी केलंय, हे वाचा, हे पहा. सोपं म्हणून घाई गडबडीत आपण काही पण करतो. पहा, भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पहा, हा प्रश्न अनेक वेळा, हजार वेळा येऊन गेलाय. पहा, हा कोण होतं? आणि महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्यही नव्हते. मोहम्मद अली जिन्ना, पाकिस्तानच्या चलनावर असणारे मोहम्मद अली जिन्ना आणि भारतीय चलनावर असणारे मोहनदास म्हणजे महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य दोघंही नव्हते. हे दोघं सोडले तर सर्व महत्वाचे काँग्रेसी नेते संविधान सभेचे सदस्य होते, पण हे दोघंही संविधान सभेचे सदस्य नव्हते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत का? हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य? महात्मा गांधी. मौलाना आझाद कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद, बरोबर नाही? पहिले शिक्षण मंत्री होते. आणि राजकुमारी अमृता कौर, बरोबर. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? सांगा. बरोबर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. हे अलाडी कृष्णमास्वामी अय्यर, के मुंशी आणि अय्यंगार हे तिघही मसुदा समितीचे सदस्य होते, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समिती सदस्य नव्हते. मग होते नव्हते चूक, बरोबर आहे. प्रश्न पण नीट वाचत जा, बरोबर आहे ना? भारतीय संविधानानुसार सार्वभौम कोण आहे? कोण आहे रे? मागच्या ठिकाणी सांगा.
भारतीय जनता हे भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. हे पहा, भारतात न्याय व्यवस्था पण सर्वोच्च सार्वभौम नाही आणि संसद पण सार्वभौम नाही, तर भारतात जनता सार्वभौम आहे. या ठिकाणी जर पर्याय आला राज्यघटना, तर राज्यघटना पण उत्तर असू शकतं. भारतात कोण सर्वोच्च आहे? घटना सर्वोच्च आहे, म्हणजे भारतीय जनता सर्वोच्च आहे. पहा, न्याय व्यवस्था कोणत्या देशात सर्वोच्च आहे रे? USA. या ठिकाणी न्याय व्यवस्था का सर्वोच्च आहे? या ठिकाणी न्यायव्यवस्थेला जास्तीत जास्त अधिकार आहेत आणि न्यायालयीन पुनर्विलोकन. आणि संसद कोणत्या देशात सर्वोच्च आहे रे? अगदी बरोबर, अभ्यास चांगला झाला तुमचा. ब्रिटन. भारतात कोण सर्वोच्च आहे? भारतीय घटना सर्वोच्च आहे, भारतीय जनता सर्वोच्च आहे. ठीक आहे, कारण भारतीय जनतेला कुणा अधिकार प्राप्त होतात? भारतीय राज्यघटनेकडून. भारतीय राज्यघटनेचा मूलभूत संरचना सिद्धांत, बरोबर आहे ना? संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला. ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात सर्वप्रथम मांडली सांगा? केशवानंद भारती खटला 1973. या ठिकाणी ही संविधानाची मूलभूत संरचना ही संकल्पना संविधानाने म्हणजे भारतीय राज्यघटनेने सर्वप्रथम मांडून दिली. आता मूलभूत संरचना सिद्धांत म्हणजे काय? असा संरचना सिद्धांत की जर घटना दुरुस्ती करून, संसद घटना दुरुस्ती करून संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला, मूलभूत संरचनेला हात लावू शकत नाही. त्यात घटना दुरुस्ती करून ते काढून टाकू शकत नाही. काही गोष्टी भारतीय राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे, जसं की आपलं मूलभूत हक्क असेल, संघराज्य असेल, राष्ट्रपती असतील, संविधानाचं काय बेसिक स्ट्रक्चर आहे ना. मग या ठिकाणी याला हात लावू शकत नाही, याच्याविषयी कायदा करू शकत नाही. संविधानाचं मूलभूत संरचना ही सिद्धांत केशवानंद भारती खटला 1973. संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर याला त्या ठिकाणी, बरोबर आहे ना, हे काढून टाकू शकत नाही संविधान. मग इंदिरा साहनी खटला काय आहे? 1991-92चा. इंदिरा साहनी खटला काय आहे? ओबीसी आरक्षण, जे मंडल आयोगाच्या शिफारशीने व्हीपी सिंग यांनी ओबीसी आरक्षण लागू केलं. ओबीसी आरक्षण लागू केलं, पण एकूण आरक्षणाची मर्यादा किती टक्क्याच्या पुढे गेली नाही पाहिजे? 50% पुढे आरक्षणाची मर्यादा गेली नाही पाहिजे. हे कोणी सांगून दिलं? कोणत्या खटल्यात सांगितलं? कोर्टानं इंदिरा साहनी खटल्याने सांगितलं की आरक्षणाची एकूण मर्यादा 50% पुढे गेली नाही पाहिजे. आणि मग मेनका गांधी खटला काय आहे? भारतीय राज्यघटनेचं कलम 21 काय आहे? जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचा हक्क. या ठिकाणी याचा व्यापक अर्थ लावला की भारतात राहणारे नागरिक, प्रत्येक नागरिकाला जीविताचा स्वातंत्र्य, वैयक्तिक हक्क. या ठिकाणी मेनका गांधी खटला. आणि या ठिकाणी गोलकनाथ खटला जो 1967 होता. या ठिकाणी काय सांगितलं की संविधान हेच जे केशवानंद भारती खटल्याने सांगितलं ते पुणे यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी मूलभूत हक्कात त्या ठिकाणी संसद घट करू शकत नाही किंवा मूलभूत हक्क काढून टाकू शकत नाही. 1967ला गोलकनाथ खटल्यात सांगितलं होतं. प्रश्नाचं उत्तर काय आपल्या? केशवानंद भारती खटल्याने संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत संरचना सिद्धांत मांडला. त्याला त्या ठिकाणी हे काढून टाकू शकत नाही कायदा करून. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हणतात? भारतीय राज्यघटनेचा सरनामा. पण जर पर्यायात कलम 32 उपलब्ध असेल तर तेही उत्तर याचा अगोदर बऱ्याचशा वेळा दिलेलं आहे. कलम 32ला पण भारतीय घटनेचा आत्मा असं म्हणतात, बरोबर आहे ना. आणि घटनेचा सरनामा पर्यायात जे उपलब्ध असेल ते कलम 32ला पण काय म्हणतात? घटनेचा आत्मा. जो की घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे कलम 32 मध्ये. आणि भारतीय घटनेचा सरनामा याला पण काय म्हणतात? भारतीय राज्यघटनेचा आत्मा. शेवटचा प्रश्न पहा. संपले का प्रश्न? समजले का? काही डाऊट कुणाला? हे प्रश्न आतापर्यंत पोलीस भरतीला अनेक वेळा विचारून गेले आणि हेच फिरून फिरून पुन्हा काय पर्याय बदलून किंवा प्रश्न तयार दुसरा पर्याय प्रेमून असेच प्रश्न येतात. जसं की कुठल्या देशाकडून, संविधानाकडून आपण काय स्वीकारलं, बरोबर आहे ना. राज्यघटना अंमलात तारीख, स्वीकृत होण्याची तारीख असेल, अशा पद्धतीचे प्रश्न प्रेम होता. संविधान सभा हा टॉपिक होता. संविधान सभा आणि भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य याच्यावरचे आपण PYQ बघितले. त्याच्यानंतर आपण उद्या भूगोल किंवा याचा राज्यशास्त्राचा पुढचा भाग घेऊयात. भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. मग काय घ्यायचं उद्या? राज्यशास्त्राचा पुढचा भाग का भूगोलाचे प्रश्न घ्यायचे? पंचायत राज. ठीक आहे.
ठीक आहे, आता आपण थांबतो इथं.